दत्ताबापू अनपट हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून आपल्या पत्नी सारिका अनपट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। बापू, पहिली प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर? या ठिकाणी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री शंभूराजे देसाई, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, संजीवराजे साहेब, माजी आमदार दीपकरावजी चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे यांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेसाठी माझ्या कुटुंबात संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। प्रचंड शक्ती प्रदर्शन, सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक मोठं शक्ती प्रदर्शन करत तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काय कन्सेप्ट असणार आहेत भविष्यात, विकासाच्या काय पावना असणार आहेत? या ठिकाणी गेल्या 2 जिल्हा परिषदला संधी मिळाल्यानंतर सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी काम केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल घडावा, त्यांना शासनाच्या सर्व सुखसोयी जिल्हा परिषदच्या शासनाच्या माध्यमातून मिळाव्या, त्यासाठी रात्रंदिवस या ठिकाणी कष्ट घेतलं, त्याचीच ही प्रचिती आहे। त्यामुळे मोठ्या उत्साहानं, मोठ्या ताकदीनं, स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी लोक बाहेर पडलेले आहेत। आणि जो हिंगणगाव जिल्हा परिषद गट हा कायम दुष्काळी असणारा पट्टा होता, परंतु श्रीमंत रामराजे यांनी जे दुंबोलकवडीचं पाणी आणलं आणि जो बदल या ठिकाणी झाला आणि लोकांचे जे मतदारसंघातल्या गरजा होत्या, गावाला जोडणारे रस्ते असतील, शाळा असतील, अंगणवाडी असतील, सिमेंट बंधारे असतील, वडाजोड प्रकल्प, अंगणवाडी इमारत, ग्रामपंचायत इमारत, पशुवैद्यकीय दवाखाने, आरोग्य सुविधा, जे जे काही देणं शक्य होतं ते त्या ठिकाणी सुविधा पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि लोकांचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे। त्यामुळं निश्चितपणे या निवडणुकीत यश मिळेल यात कुठलीही शंका नाही। गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली, सर्व तालुक्यातील इतर गटामधून सचिन पाटील यांनी आघाडी घेतली होती, मात्र हिंगणगाव गटामधून माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी आघाडी घेतली होती आणि विशेषतः सासवड गावातून 600चं मताधिक्य मिळालं होतं। त्या ठिकाणी हिंगणगाव जिल्हा परिषद गट हा एक वैचारिक विचारानं बांधलेला गट आहे, विकास कामावर प्रेम करणारी त्या ठिकाणी लोक आहेत आणि ती भूमिका घेऊन आम्ही गेलो। ज्यांनी रामराजेंनी जे काम या तालुक्यामध्ये केले, पाण्याचं असेल, औद्योगिकरण असेल, कारखानदारी असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, ती मोठ्या प्रमाणावर गेल्या, पण विकास कामं घेऊनच आम्ही त्या ठिकाणी विधानसभेलाही गेलो आणि लोकांच्या अडीअडचणीला 24 तास उपलब्ध असल्यामुळं त्या ठिकाणी जरी लाट राज्यामध्ये महायुती जी होती तरी त्या ठिकाणी दीपक चव्हाणांना आघाडी मिळाली होती। नक्कीच आपण पाहू शकता शेकडो समर्थकांसह या ठिकाणी युवा वर्ग मोठ्या संख्येने फलटण तालुक्यातील सर्वाधिक मोठी रॅली या ठिकाणी घेऊन दत्ताबापू अनपट यांनी आपल्या पत्नी सारिका दत्तात्रय अनपट यांचा हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करून आता या ठिकाणी तहसील कार्यालयातून बापू बाहेर पडत आहेत। आपण पाहू शकता मोठ्या संख्येनं या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये दत्ताबापू अनपट यांनी आपला पत्नी सारिका दत्तात्रय अनपट यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील शेकडो समर्थकांसह त्यांनी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या ठिकाणी